अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्रामधील अध्याय 37। श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला अनेक कर्म निरूपण केले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री गुरुदेवताय नमः, श्री दत्तात्रेयाय नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वत्यै नमः। नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी। श्री गुरु सांगती ब्राह्मणासी काय निरूपिल्यानंतर। ऐक नामधारका सगुणा, श्री गुरु अवतार नारायणा, जाणे सर्व आचार खुणा सांगत असे कृपेसी। त्रैमूर्तीच्या अवतारा ज्यांची आचार सांगता काय अभ्यासी। ज्ञान देऊनी पतितासी वेद म्हणविले कवणे बरे। ऐसा श्री गुरुमूर्ती दातारो भक्तजना कल्पतरू, सांगता झाला आचार कृपा करुणी विप्रासी। श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृह नक्षत्र करणासी, अग्नि मंथन काष्टासी संपादावे कृष्ण मार्जन। श्रीखंड दिव्य मणिघृत तिळ कृष्ण जिन छाग वस्त्र, नानाविधे काष्ठपात्र दुरित बाधा करू न शक्ती। शुक्ल पक्षी सारसासी, पोसावे घरी प्रियसी, समस्त पाप विनाशी धेनू असावे आपले घरी। देवपूजेचे विधान सांगेन एका एको म्हण, गृह भरवे संमार्जन देव गृह आचरावे। हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी, संमार्जन करावी दिसी निषेध पात्र सांगेन। कांस्य पात्रे करडे का हस्ती, नोवरी अथवा शुद्र हस्ती, न करावे वस्त्र धरुडे हस्ती, दक्षिणे हस्ती सावरावे। प्रारंभ करावे नैऋत्य कोणे, वस्त्र करावे उदक घेऊनी, अगत्य घडे करणे मणी भस्म करुणे सारवावे। रंगमाळिका घालुनी निर्मळ असावे देवता भुवणी, शुभासनी बैसवुनी देवपूजा करावे। जैसे संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावे तैसी, त्रिकाळ करावे आचारी परियसी एक चित्ते मनोभावे। त्रिकाळी नगडी जयासी, प्रातःकाळी करा हरुषी, तेही न साध्य परियसी मध्याणी करावे। सायंकाळी पूजेसी पुष्प व्हावे भक्तीसी, ऐसे न साध्य जयांसी भोजन काळी करावे। देवपूजा न करी नरू, पावे त्वरित यमपुरू, नरक भोगी निरंतरू एक ब्राह्मण एक चित्ते। विप्रकुळे जन्म ज्यांसी, पूजा न करिता जेवी हरुषी, तोची होय यमग्रासी, वैश्वदेव न करी नरू। देव पूजा कराव्यासी, विधान सहा परियसी, उदक नारायणी विशेषी, पूजिता तृप्ती जगन्नाथा। दुसरे प्रकार सांगेन ऐकणे देवता पूजा अधिक, मानस पूजा अतिविशेष एक चित्ते परियसा। सूर्यपूजा करता जाणे, संतुष्ट होय नारायणे, सामान्य पक्षच थंडीली दाणे, प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धी। ज्ञाता असेला बुद्धिवंतू, यज्ञ पुरुष पूजा त्वरितू, स्वर्गापवर्गा पूजा घेतू, यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाणा। अथवा पूजावे देणुसी, ब्राह्मण पूजने ते विशेषी, गुरुपूजा मनोमानसी, प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती। गुरु धेनुसी त्रैमूर्ती म्हणून बोलती समस्त श्रुती वचनी, सकळ भिष्ट तयापासून पाविजे चारी पुरुषार्थू। कली प्रवेश होता नरो, न करीती अंतःकरणी स्थिर, उत्पत्ती केले शान धरू। समस्त लोक उद्धारावया शालिग्राम चक्रांनी केसी, प्रकाश केले ऋषिकेशी, तीर्थ घेता परियसी। समस्त पापनासती निरोप घेती श्री गुरुची, पूजा करावे प्रतिमेची, वेदोक्त मंत्राने वाचा, विधीपूर्वक पूजावे। स्त्री जनाली शूद्रासी, न म्हणावे वेदमंत्रेचे, अगमुक्त मार्गेसी, तिरुनिरोप करावे। श्री गुरुचे निरोपाने पूजले कष्ट पाशान, तेची होय देवजन प्रसन्न होय परियसा। शुची आसनी बैसुनी करावे प्राणायाम दिली, योग्य मंत्र म्हणून ये चेतन करावे परमात्मा। प्रणव मंत्राची उदाशी उदक प्रोक्षावे, आपली शिरसी संकल्प करून यज्ञास कलश पूजा करावे। देवा दक्षिण भागीसी कलश ठेवावा परियसी, पूजा करोणी भक्ती शंख पूजा करावे। निर्माल्य काढणी विनयसी, टाकावे तेथून नैऋत्य दिवशी, धूत वस्त्र अंथुरा भरुषी, दीप प्रज्वल करावे। स्मरण करावे श्री गुरुसी, मनोवाक्कार्य कर्मेसी, अर्चन करावे पिठेसी। विधीपूर्वक अवताराचारी द्वार पूजनी, दिशा पूजावे अर्चनी, शांताकारी करा झाले। मग आवाहनावे मंत्रोक्त, सहस्त्र शीर्ष आवाहनुनी, पुरुष एव वेदम करा आसनी, एता वानस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा। मंत्र म्हणून त्रिपादुर्वसी, अर्घ्य द्यावे परियसी, तस्माद विराळ म्हणायसी, दिवासी आचमन समर्पावे। यत पुरुषेती मंत्रेसी, नमन करावे देवासी, पंचामृतांनी विधीसी, स्नपड पूजा करावे। पुरुष सुक्तादी रुद्रेश्री, श्रुती मार्गे करुणी स्न्यासी, स्नपण करावे परियसी, एक चित्ते अवधारा। स्नपण करुणी देवासी, बैसवावे शुभासनेसी, तम यज्ञेती मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परियसा। तस्मात यज्ञेती पंत्रेसी यज्ञोपवितावे, देवासी यनेची मंत्रे अंधाक्षतेसी वाहावे मंत्र भक्तीने। तस्माद श्वा अजायंता ऐसा तुम्ही मंत्र म्हणता, पुष्पे वाहावे एक चित्ता मनपूर्वक देवासी। पुष्प पहावयाचे विधान सांग्याने एक ऋषीजन, आपण पेरिले कुसुम जाण, उत्तम पक्ष परियसा। पुष्प असते अरण्यात मध्यम प्रकार असे वाहतू, क्रय करणे विकत घेतू, सामान्य पक्ष पुण्य जाण। अगत्य न मिळे अथवा घेता, उत्तम पक्ष रक्तश्वेता, मध्यम अधम पिता, कृष्ण चित्र अधमाधम, वर्जावे श्रेय पुष्पे देखा छिद्र अथवा
कृमीभक्षका भूमीवरी पडिले एका पुष्प वर्जावे देवासी शिळे नविधी द्रव्य जाना बिल्व पत्री तुळसी जाना सहस्त्रपत्र कमळ जाना सदा गाह्य देवांसी शतपत्र बकुळ चंपकासी पाटळ कमळ नागकेशी मल्लिका जाती करवी रेसी कल्हार पुष्प अर्चावे विष्णू पूजा करावेसी वर्जावे आपण पुष्पैसी धत्तुर अर्क कांची कवसी रक्त करवीर त्याजावे गिरी कर्णिका निर्गुंडेंसी शिवगे गतपित्थ कपित्थ करणे याने लुगळासी अमरपत्र कुष्मांड हर्षी पुष्प वेणुशी विष्णुसी वर्जावे जरी वाहिल्या घडती दोषी सांगे नाही का समस्त ऋषी पूजा करिता विष्णुसी त्याजावे त्याची कारणे अर्क पुष्प वाहिलियासी विनाश होय आपणासी दत्तुर हरिवाळ पुष्पा प्रज्ञानाशी कोविदार दरिद्रता गिरी कर्णिका पुष्पवाता कुळ क्षय होतोयता कंटकाची पुष्पवाता शोक होय परियसा कुंटज पुष्पे होय दुःखा शालमली पुष्प रोग एक याची कारण करा विवेक पुष्प विष्णुसी वहावी वर्जावे पुष्प ईश्वरासी सांगेन नावे परियसी कपित्थ केतकी शशांकेसी श्याम पुष्प वर्जावे काष्ट पिंपळी करंज देखा घातके निंबादी चंपका बकुल दंडीब दाडिंब केतका माधवी पुष्प वर्जावे चूत कुंदे यथिका जाती रक्त पुष्प वर्जावी निवृत्ती ईश्वराचरणी दोष घडती श्वेत पुष्पे पुण्य देखा पूजा करिता गणेशासी वर्ज करा तुम्ही तुळसी वर्ज करावी दुर्वेसी दुर्गा शक्ती देवासी याने विधी पुष्प वाहता काम्य होय तुम्हा तरिता चतुर्विध पुरुषार्थ होय तुम्हा अवधारा यत पुरुष मंत्रेसी सुगंध पूप अर्पावे परियसी मंत्र म्हणावे ब्राह्मण्यस्य एकार्तिक करावे चंद्र मामेती मंत्रेसी नैवेद्य द्यावे परियसी तांबूल देता मंत्र येसी नाभ्य येसी दंत म्हणावे सुवर्ण पुष्प निरांजन अर्पुणी पुष्पांजली म्हणा वेदाहमिती मंत्र करुणी पुष्पांजली करावे दाता पुरस्तातु मंत्रेसी नमस्कार करावे देवासी अति सन्मुख पृष्ठ देवासी गर्भगृही करुणे नमस्काराचे विधान सांगेन ऐका ब्राह्मण अश्वत्थ देव प्रदक्षिणा करुणी नमन करावे आपले गुरु माता पिता सन्मुख जावे बाहेरून येता अथवा उत्तम द्विज देखता सन्मुख जावणी वंदावे सभा बैसले द्विजेची समस्कारावे तुम्ही एकची देवार्चनी तैसेंची नमस्कार पावे समस्तांसी माता पिता श्री गुरुशी नमस्कार करावे ऐसी उभय हस्ती कर्णस्पर्शी एको भावे वंदावे सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शुनी निका वाम हस्ती वाम पादुका धरुणी नमस्कारावे गृहस्थानांचे नावे ऐक सांगेन ऐकू भावे विचार करून या बर्वे नमस्कारावे याने विधी माता पिता भय भरता अन्नदाता व्रत बंद केले पुरोहिता सहपत्नी निपचे गुरुस्थान ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता सा पत्नीक असेल माता वय अधिक इष्ट मित्रा नमस्कारावे परियसा निषिद्ध स्थान नमावयासी सांगेन ऐका प्रियसी वय असेल उणे जासी नमुने विद्वज्जनी अग्निसमिदा पुष्पकुशा धरीला असेल उदक परियसा स्वहस्त परहस्त हस्तादोषा उभयता असे नमस्कारिता जप अथवा होम करिता दुरी देखील यात विजयता स्नान करिता जवळी असता नमस्कार करू नये एखादा विप्र असे धावतून येणता अथवा धनगर्वितू क्रोधवंतू मंगळ स्नातू नमन करिता दोष घडे एक हस्ते ब्राह्मणासी नमुने परियसी प्रेत नरु मूर्ख जनांसी करुणे नमस्कार गीत नृत्य वाद्यसी संतुष्टावे वे देवांसी प्रार्थना करावे दैवांसी मग अर्चावे संकादिका पूजा पुढी देवासी हस्त ठेवणी पिठेसी उत्तर पूजा करा हरुषी मग करावे उद्वासना ऐसे पुरी देव पूजा करावे भक्ती ऐका द्विजा संस्कार अन्न भाव्या कांजा वैश्वदेव करावे अग्नि अलंकार करुणी अन्न अग्निकुंडीत दाखविणी घृत संमिश्रित करुणी पंचभाग करावे एक भागाच्या 6 आहुती दुसरा भाग बळीहरण ख्याती अग्नदान तिसरा करीती चौथा भाग पितृयज्ञ मनुष्य यज्ञ पाचवेसी वैश्वदेव करावे मंत्रीसी अन्न नाही जया दिवशी तंडुलांनी करावे वैश्वदेव समयासी अतिथी आल्या घरासी चोर चांडळा होय हरुषी पूजा करावे मनोभावे यमु सांगे दुतांसी वैश्वदेव न करी रांसी अतिथी आल्या घरासी अन्न न घाली नराथी त्यात आणावे आम्हापासी पूजा करीती विधीसी जाऊ नका तयापासी विष्णू अनुज्ञा आम्हासी माता पिता घातकीसी शुनी शवपच परियसी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियसा न विचारावे गोत्र कुळ अन्न घालावे तात्काळ विमुख झाली या वर्ष 16 पितृण येती घरासी प्रवासी असेल आपण जरी औषधी घृत दधी क्षीरी कंदमुळे झाले तरी देव यज्ञ करावे अन्न विनय अग्रदान करुणे साधुजन पंच महायज्ञ न करे ब्राह्मण चांद्रायण आचरावे नवता वैश्वदेव आपुला घरी भिक्षेसी आला नरु जरी भिक्षा घालिता पापद्री वैश्वदेव फळ असे बलिहरण घालुनी गाढी आपण त्याने करावे चांद्रायण
आपण काढिता दोष जाण आणि का करवी काढवावे बलिहरण काढिता जेवी जरी 6 प्राणायाम त्वरिता करी त्याने होय पाप जरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी गृहपूजा करून देखा गोग्रास द्यावे विशेष नित्य श्राद्ध करणे ऐका व्यक्त करुणे समर्पावे स्वधाकार पिंडदान करुणे अग्रोकरण ब्रह्मचार्यासी वज्र जाण दक्षिण वर्जे परियसा वैश्वदेव जाहलिया वरी उभा राहुणे आपल्याद्वारे अतिथी मार्ग पहा निर्धारी आलिया पूजा करावी श्रमणी आलिया तिथीसी पूजा करावे भक्तीसी अथवा अस्तमन समयासी आलिया पूजा करावे वर्णाना ब्राह्मण गुरु ऐसे बोलती वेदशास्त्र अतिथी जाणा सर्व गुरु वैश्वदेव समय अतिथीसी पूजा करिता प्रियसी ते पावे सर्व देवांसी तुष्ट ब्रह्मा इंद्रवणी वायुगुण आर्यमा देव तृप्ती होये सदाशिव पूजा करावे एको भावे सर्व देवता संतुष्टे अतिथी पाद प्राक्षाळिती पितृ सगळी तृप्त होते अन्नदान ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वर अवधारा यतीश्वरादी ब्रह्मचारी ते समय येतो आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्य असे देखा ग्रास मात्र दिले एका मेरू समान पुण्य अधिका बर्वे द्यावे अशी उदका समुद्र समान दान ऐसे अतिथी आल्या घरासी जेवी आपण बैसुनी त्यासी श्वान योनी पावे हरुषी गार्दभ होनी पुढे उपजे ऐसे अतिथी पूजने आपण करावे भोजन न करावे आपण अन्न भिन्न प्रपंच करिता दोष जाना स्वयं प्रातः गृहस्थासी भोजन करावे संतोषी प्रक्षालन कोणी पादासी ओले पाये असावे पांचस्थान हस्तपाद उभय जाण मुख ओले पांचस्थान शतायुषी पुरुष होय पूर्वमुखी बैसुनी भोजन समय धरामुनी पाद उभय उदोडी बैसावे एक चित्ते मंडळ करावे चतुक्षोणी परिभस्म प्रोक्षोणी क्षत्रिया मंडल करा त्रिकोणी वर्तु ऐश्य परियसा शुद्र अर्धचंद्राकारू मंडळ करावे परिकरू आवाहनावे सुरवर आदित्य वसु रुद्र ब्रह्मा पिता महादिदेवता तया मंडळी उपजविता याची कारणे करा त्वरिता मंडळ विने जेवू नये न करिता मंडळ जेवी करी अन्न रस नव्हती निशाचरी पिशाचे असुर राक्षस येरी अन्न रस नेते उधारा उत्तम पूर्वाभिमुखी देखा पश्चिम मध्य असे ऐका पितृकार्य उत्तर मुखा सदा दक्षिण वर्जावे जेवित पात्र उधारी सुवर्ण रजत ताम्रपात्र पद्मपत्र पालाश पात्र पुण्य पात्र परियसा वर्जावे गृहस्थाश्री ताम्रपात्र यती सुवर्ण रथ रजत ताम्र शौक्तिके शंखपात्र स्फटिक पाषाणी यतीसी कर्दळ गर्भपत्रेसी पद्मजळ स्पर्शी पालाश वेल्ली पत्रेसी जेविता नांद्रायणे आचरावे वट अश्वत्थ अर्कपटळ कदंब कोविदार पर्णे केवळ भोजन करिता तात्काळ चांद्रायण आचरावे लोहपात्रे आपुले करी तांबरी मृडमय पृष्ठपर्णावरी कार्पासपत्री वस्त्र येरी जेविता नरकाप्रती जाई कांस्य पात्री जेविलासी यशबळे प्रज्ञा आयुषी वाढे नित्य अधिकेसी गृहस्थ मुख्य कांस्य पात्र असावे पात्र पांचशेर नसावे उमने अधिक थोर उत्तमोत्तम षोडश शेर सुवर्ण पात्रा समान देखा कांस्य पात्रेसी जाण तांबूल सहित अभ्यंगन यती ब्रह्मचारी जाण विधवा स्त्रियासी वज्र जाणा श्वणाचे चर्माहुणी जाण निषेध ऐसे एरंड पाण त्याहुणी निषेध आनिक जेविता पाटी जेवी फुटके कांस्य पात्रेसी जेविता होये महादोषी संध्याकाळी जेविता हरुषी महापातिकी होये जाणा जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी शुद्र जेविले शेषवरी जेवू नये ब्राह्मणाने सेवे येऊनी बाळकासी जेवू नये श्राद्ध दिवसी आपोषण आपलं पापणसी घेऊ नये ब्राह्मणाने आपोषण आपण हाती हेऊ नये मंदमती तैल घेऊनी स्वहस्ती आपण अभ्यंग करू नये भोजन काळी मंडल देखा करू नये स्वहस्तिका आयुष्य क्षय पुत्र घातका म्हणजे नाम तयासी न वाढावे अधिक अन्न अधिभारावे पहिलेची जाण प्राणाहुती घेता क्षण घृत घालावे स्वहस्ताने उदक घेऊनी व्यावृत्ती मंत्रीय प्रोक्षणे अन्न करा पवित्री परिशिंचावे चिरिती मन घानामावे चित्रगुप्त बळी घालून चित्रगुप्तासी काढावे यवेंची प्रियसी वाम हस्ते धरुणी सरसी पात्र दृढ धरावे अंगुष्ठ तर्जनी मध्यम अंगुळीसी धरावे पात्र वाम हस्तेसी आपोषण घ्यावे सव्य करेसी आणिक करावी घालवावे आपोषण उदके सांडणी जरी आणिक घेती उदक धरी श्वानमूत्र घेतले परी एक चित्ते परियसा धैला आपोषण ब्राह्मणासी नमस्कारिता महादोषी आशीर्वाद देऊ नये तयापासी उभयता दोष घडे देखा मौन असावे आपणा देखा बोलू नये शब्दाधिका आपोषण द्यावे मंत्रपूर्वका मग घ्यावे प्राणाहुती आपोषणा विने भोजन करी पाप विमोचन कराव्या जरी अष्टोत्तर शते गायत्री जपिता दोष परिहारू प्राणाहुतीचे विधान सांगे नाही एक तू ब्राह्मण प्राणाग्निहोत्र करणे जाण समस्त पापे जाती देखा जैसे कापूसी सरासीसी अग्नी लागला प्रियसी जळली जाय तुरी तैसे पाप नासली प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाण अन्न स्पर्शणी मंत्र म्हणा गीता श्लोक प्रख्यात श्लोक अहम वैश्वनरो भूत्वा प्राणिना देहमाश्रितः
प्राणपाण समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम अन्नम ब्रह्मरसो विष्णू भोक्ता देवी गिरिजार म्हणून ऐसे तुम्ही मंत्र म्हणून अग्निमीळ मंत्र म्हणावे. मग घ्यावे प्राणाहुती आहुती मंत्र पंचख्याती तर्जनी अंगुष्ठ मध्यम कृती प्राणायः स्वाहा म्हणावे. मध्यमा नामी कांगुष्ठेसी अपना स्वाहा म्हणावे ऐसी व्यानाय स्वाहा मनाव्यासी कनिष्ठ नामी का गुष्ठेसी अंगुष्ठ तर्जनी कनिष्ठ केसी उदानाय स्वाहा ऐसी पंचांगुणे परियेसी समानाय स्वाहा म्हणावे. प्राणाहुती घेतले अन्न दंतात स्पर्शो नये जाण जिव्हे गिरावे तक्षण मग धरावे मौन देखा. मौन धरावे याची स्थान ऐका अत्युत्तम सांगेन स्नान समयी धरा निर्गुण न धरा फल वर्णू नये. होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाये तक्षण जेविता मौन धरी जाण अपमृत्यू घडे त्यासी. अशक्य असेल मौन जरी प्राणाहुती घेईल तववरी मौन धरावे अवधारी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी. पिता जिवंत असे त्यासी अथवा ज्येष्ठ बंधू परियसी धरू नये ब्राह्मणासी मौनासी श्राद्धांड जेविता धरावे पंच प्राणाहुती घेता. सर्वांसी मौन ग्राहता असेल पिढा वडील भ्राता मौन धारिल्या त्यासी वध पाप जेविता मधुर अन्न भोजन करावे नरे जाण भक्षु नये द्रव्यान कटीनाश परियसा भोजनांती समयासी जेवू नये द्रव्याणांसी बाळ जाये परियसी शीघ्र भोजन करावे. धेनु उदक घ्यावे असे जितके होय वेळ त्यासी भोजन करावे परियसी शीघ्र भोजनी मुख्य जाणा. भोजन कराव्याची स्थिती सांगेना एका ग्रामस्थिती संन्यास मुनीश्वर येती अष्टग्रास घ्यावे जाणा. षोडश ग्रास अरण्यवासी द्वात्रिशत गृहस्थासी मिती नाही ब्रह्मचार्यासी एक चित्ते परियसा जितके माये आपले मुखी अधिक घेता ग्रासमुखी ग्रास घ्यावे विषयी. उच्चिष्ट बक्षिले फळ देखा अग्रघास अर्धग्रास बक्षिली भरले उठेवी आपले पाणी चांद्रायण आचरावे त्यांनी उच्छिष्ट भोजन तयाराम न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादिकांसी व्रतबंधना विने पुत्रासी कन्या कुमारासी दोष नाही. सांडू नये अन्न देखा घृत पायस विशेष देखा ऐसा सांडावे थोडे ग्रासे ऐका. जेवू नये सर्व अन्न जेवण भोजन पूर्णपर्यंत पात्र धरावे वामहस्त जरी सांडे अज्ञानता अन्न वर्जणी उठावे. या कारणे द्विजना सांडू नये पात्र जाणं अथवा धरावे पूर्वीच जाणं दोष नाही परियसा वस्त्रे गुंडाळून डोळीसी अथवा सन्मुख दक्षिणेसी वाम पादावरी हस्तेसी जेविता अन्न राक्षस घेती वाम हस्त भूमीवरी ठेवणी नर भोजन करी रोगी होय शरीरी. अंजुळी सोडून जेवू नये अंघोळी सोडून जेव जरी दोष गोमांस भक्षिल्यावर दोष असती नाना प्रकार स्थान असती अभोजनाचं अश्वगजारूढ होणे बथवा बैसुनी स्मशान स्थानी देवालयी शयनस्थानी जेवू नये परियसा. निषिद्ध जेवण कर पात्रेसी ओले नेसुनी आद्रकेशी बहिर्हस्त बहिकर केशी जेविता दोष परियसी. यज्ञोपवीत उपवासी भोजन करावे परियसी जेविता आपले सन्मुखेसी पादरक्षक असू नये. ग्रास उदक कंद फळ इक्षुदंडादी केवळ भक्षणे पात्री ठेविती सकळ उच्छिष्ट भक्षण अवधारा. भोजन करी स्नाने विन न करिता होम जेवी कवळ अन्न नवे कृमी जाण म्हणे पराशुरू ऋषीसी. पर्णपृष्ठी रात्रीसी दीपे विने जेविल्यासी त्यासी घडती महादोषी कृमी खादले पाप जाणा. दीप जाय भोजन करिता धरावे पात्र सूर्य स्मरता पुनरपी दीप आणून लाविता मग भोजन करावे. पात्री असले जितक्याने तितुके जेवावे परिपूर्ण अनेक घेता दोष जाणा. श्री गुरु म्हणते विप्रासी स्पर्शू नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसू नये व्योमाकाश अंधकारी जेवू नये ठेविता शेष स्त्रियसी जेवू नये अत्यंत दोषी ठेविताना जेवी स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा. शून्य देव देवालयासी देवतास्थाना आपले गुरी जल समीप संध्या समय जेवू नये परियसा. पात्र ठेवणी दगडावरी जेवू नये अवधारी अवलोकू नये मुख्यावरी स्त्रीजनाचे परियसा. न करावे सहभोजन जेविता उच्छिष्ट पक्षिलेपण कुलस्त्रियसी भोजन दोष नाही परियसा. प्राशन शेष उदकासी घेऊ नये परियसी अगत्य घडे हंदी ऐसी किंचित सांडून घ्यावे. वस्त्रोदके घेतल्यासी अपार दोष घडती त्यासी जन्म पावे श्वान योनिसी पडे मागोती नरकांतू. शब्द होय उदक घेतो अथवा जेविता क्षीर धृतू आपोषण प्राख्यातू सुरापान समान जाण. महाजळी रिगोणी उदक घेती मुखाणे अथवा उभा पिये पाणी सुरापान समान जाण. द्वय हस्त अंजुळोनी घेऊ नये उदक दानी घ्यावे एकीची स्त्याने वाम हस्ती वर्जावे. सभा बैसुनी एकासने अथवा आपल्या अंथुरणे प्राशन करू नये पाणी महादोषी परियसी. न वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणि कीर्तीसी रजस्वीला स्त्रियांसी चांडाला श्वान पाहू नये. दृष्टी पडे इतुकियांसी ध्वनी ऐकिजे करडीचे त्याजावे तुरित अन्नासी जेविता होय परियसा. कलह शुद्ध कांडणे दळणे ऐकता जेवू नये अन्न सभा बैसुने एकासने अथवा आपल्या अंथुरणे प्राशन करू नये पाणी महादोषी परियस. न वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणि केतीसी रजस्वीला स्त्रियांसी चांडाला श्वान पाहू नये.
नेनता लोक पंक्तीसी जेवू नये परियसी अगत्य घडे संधीसी उदक भस्म करू पृथकू अथवा स्तंभ असेल मध्य द्वार मार्ग असेल शुद्ध उदक वेष्टित आपले परिग दोष नाही परियसा कृष्ण वस्त्र नेसुनी आपण जेवता दोष अपार जाण स्त्री जन वाढती कासे विना उष्टेश समान परियसा ऐसे विचार कोणी भोजन करावी इंदोजती विकिरित विलोहित म्हणून अभिमंत्र विशेषण्ये विकिर देती मंत्रासी म्हणावे अघोर असे ऋषी रुद्र देवता परियसी अन्नाभिमंत्रणे विनियोग ऐसे मंत्र जपुने हाती घ्यावे शेषांनी बली घालावे यमाचे नावी अपोषणू मग घ्यावे उच्चिष्ट सर्व पात्राचे घेऊनी हाती मंत्रावाचे रव मंत्र असे त्याचे पात्रावेळी ठेवावे उठोडी जावे पत्र प्रक्षाळनेसी गंडूष करुणे हस्तस्पर्शी न करिता गंडूशी प्रक्षाळी हस्ती आत्मघातकी तयानावे मुख प्रक्षालिता परियसी मध्यम आगुळी दात घासी तर्जन्यागुळी महादोषी रव नरके परियसा बरवे हस्त प्रक्षालनी करावे दंत शोधनी हस्त पवित्र टाकुनी टाकावे दती दंतकाष्ठ दोन्ही अंगुष्ठ मात्र पुरुष म्हणावे मंत्र परियसा हस्त घासून चक्षुका उदक घालावे अवधारी ऐसे जरी न म्हणे मंत्र चक्षुरोगी होय निरुद्ध या कारणे निश्चित उस्तोदके आरोग्यता द्विराचमन करुणी आयंग मंत्र म्हणून ध्रुपदावी दिवेन मुमुच्या उच्चारणे प्राणाना ग्रंथी म्हणावे ऐसे मंत्र तुम्ही जपतू भोजन ठाई जावती द्विराचमन करा निरदू नाभी स्पर्श करावे मग स्मरावे अगस्तीसी कुंभकर्ण वडवाग्नेसी कोदर शनेश्वरासी व वातापी जीर्ण म्हणावे हस्त दाखवावे अग्नेसी आणिक सांगेन परियसी बंधुवर्ग असती ज्यासी पुसुने वस्त्रे कर मग स्मरावे श्री गुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतांसी याने परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमा विप्रविणवी श्री गुरुसी भोजन प्रकार सांगितले आम्हासी विधी निषिद्ध अन्न कैसे निरोपावे कृपेण विप्र विचार ऐकून निरोपिती श्री गुरु संतोषण ऐक ब्राह्मणा म्हणून प्रेम करून निरोपिती म्हणे सरस्वती गंगाधरू ब्रह्मणपणाचा आचारू निरोप दिला श्री गुरु म्हणून विनवी संतोषी वैश्वदेव विने अन्न अथवा गणांना परिपूर्ण घातले असले बहुलवण बहुमिश्रित अन्न जेवू नये लसूण गाजरे कंदमये वृत्तांक वैश्व श्वेत वाट असेल छत्राकार भोपळे शाखा सगळं वर्जावे तुम्ही परियसा धेनू आजा महिषी क्षीर प्रस्त वर्जावे दशरात्र नूतन उदके पर्जन्यपूर्व त्रिरात्री वर्जावे कुष्मांड डोरली पळवायसी मुळा आवळे वेलेंसी न भक्षावे प्रतिपदेसी भक्षिता पापे परियसा स्वर्गापवर्ग जयासी अष्टमी वर्जावे औदुंबरासी आमलक फळे रात्रीसी वर्जावे फानू सप्तमी बेल वज्र शुक्रवारी शमी फळादी मंदवारी भक्षिता लक्ष्मी जाये दुरी वर्जावे ते दिवसी परियसा धात्री फळ रात्रीसी भक्षिता हानी प्रज्ञासी नाश करी वीर्यासी धारी कुकुट जाण स्पर्शिले अन्न वर्जावे धेनु मूषके मुखस्पर्श अथवा संपर्क अधकेश त्याजावे अन्न भरमस उच्छिष्ट असेल अन्नाजवळी एक हाती वाढीला अन्न शिळे असेल शीतळ जाण वज्रावे अन्न तू ब्राह्मण निषिद्ध बोलिले जे आचारी घृत तैल मिश्रित शिळे अन्न पवित्र तैले असेल सर्वत्र शिळे अन्न वे परियसी विप्र विकिती गोरसा घृत क्षीर परियसा घेता होता महादोषा साक्षात वन्ही पांके जेवणे मशान्नाचा वटिका देखा शिळे नव्हे कधी ऐका जैसे लाह्या पीठनिका शिळे नव्हे परियसा कंदमुळाधारी सुपर्ण जवेच असेल परमान्न गुणयुक्त असेल अन्न शिळे नव्हे परियसा ऐसे शिळे अन्नासी दोष नाही परियसी विटाळा होता महादोषी शुची स्थानी असावे तिळ मिश्रित भक्षासी जेवू नये रात्रीसी जेविता घडती महादोषी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी भोजन केल्यानंतर तांबुले घ्यावे परिकर क्रमुक पर्ण चूर्ण करम द्यावे पर्ण ब्राह्मणाने क्रमुक एक मुखारोग्य नेय द्वय नेदावे निष्फळ आरोग्य त्रिणी द्यावे महाभाग्य चौथा दुःख होय जाणार पांच क्रमुके देता जरी आयुष्य प्रजा वाढे बारी देऊ नये सहा सुपारी मरण सांग्य परियसा पर्ण मूळ न काढी जरी व्याधी संभव्य अवधारी अग्रभक्षी पापभारी चरणपर्ण चूर्णपर्ण आयुष्य क्षीण पर्णपृष्ठी वृद्धिनाशू दीपर्ण खाता महादोषु ऐश्वर्याचा विनाशू ऋषी समस्त ऐसे जाना परिणामिने क्रमुखमुखी घालिता होय असुखी सप्त जन्म दरिद्रमुखी मूर्खे अज्ञान होय अंतमुखी अंतकाळ यतीश्वरादी ब्रह्मचारी यरजेश्वरास्ती विधवाधरी तांबूल बक्षी माणसा प्रेरस त्याचा पिवळा पाण तांबूल बक्षिल्यानंतर सायं संध्या करावे विप्रा सूर्य अर्धमंडल उरे अर्घ्य द्यावे परियसा बैसोनी अर्घ्य तिनी चारी द्यावे क्राळ क्रमुनी गायत्री मंत्र जपोनी इममे वर्ण म्हणावे गोत्र प्रवर उच्चारणे मग करावे औपासने करावे निशी भोजने क्षीर मिश्रित मुख्य असे रात्री करितापरी सिंचन ऋतम वात्सल्यम मंत्र म्हणा त्याने विधी वरावे भोजन पूर्वी जैसे बोलिले
भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयना घर याने विधी आचारू, शयन करावयाचे विधान सांगणे ऐका ऋषीजन, पराशर सांगे वचन तेचे अभिधान सांगत असे. खट निर्मळ असावे जाना वज्राप्य वज्रीपाद, भिन्न दूषण औदुंबर अश्वत्थ पिंपर, निर्गुण न करावे खट परियसा, निश्चित जांभूळ काष्टाच वर्जावे प्रेत, गजदंताच भिन्न काष्ट त्यजावे साच, बर्वे असावे खट्ट. देखा समूहूर्त विनावे खट देखा, धनिष्ठा भरणी मृगशिरा, दुषका वार सांगेन विशेषा, शुभ शुभ फळ असती, आदित्यवार अतिलाभ देखा, चंद्रवारी महासुखा, भौमवारी न करावे पाविज दुःखा, बुधवार सांगे महापीडा, गुरुवारी विनल्यासी 6 पुत्र होती त्यासी, शुक्रवारी अतिविशेषी मृत्यू पावे मंदवारी, स्वगृही शयन पूर्वमुखी, श्वशूलालये दक्षिणमुखी, प्रवास काळे पश्चिममुखी, शयन करावे देखा, सदा निशिद उत्तर दिशा, वरचिले फल सांगितले दिशा, विप्र आचरावे ऐसा, ऋषी मार्गो शुभाचारू, पूर्ण कुंभ ठेवून उंची, मंगळ द्रव्य घालावे हर्षी, रात्री सुक्त म्हणावे परिसी, विष्णू स्मरण करावे, मग स्मरावे अगस्त्यासी, माधव मुचुकुंद परियसी, आस्तिक कपिल महाऋषी, सर्पस्तुती करावी, निषिद्ध स्थान निजाव्यासी, सांगेन ऐका परियसी, जीर्ण देव स्मशानेसी, एक वृक्षातळी वर्जावे, चारी बिंदी चोहाटेसी, ईश्वर स्थान परियसी, माता पिता निजते सासी निजुने परियसा, वर्जावे जवळी वावरळी, वर्जावे आपण तळेच्या पाळी, नदी थिरी स्वादू वस्तू, जवळी निजुने अघोरस्थळी, वर्जावे शयन धान्यावरी, निजोने मोडके भरी, वडील खाली निजते जरी, खाट वर्जावे त्यापुढे नेसून आले अथवा नगणे, निजुने शिरोरणी, आकाशाखाली वर्जणी, दीप असता निजुने, पूर्व रात्री अपरात्रीसी, निजुने परियसी, असूनये स्त्रियापासी, रजस्वला चतुर्थ दिनी, असावे जानवी उपवितीसी, दृष्टी न पडावे योनिसी, आयुक्षील परियसी, दीप वज्रावे या करणे, निळवर्ण नेसरी स्त्रींसी, संगू करीती परियसी, पिंड उपजे चांडाळेसी, शुभ्र रक्त विशेष, रजस्वला नव्हती स्त्रीसी, न करावे संग परियसी, संग करिता महादोषी, अनेक प्रकारे एक ऐसे, 10 वर्ष होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रासी, ऐका तुम्ही समस्त ऋषी, पाराशरू सांगत असे, ऋतुकाळी असता त्रियसी, गावास जावे परियसी, भ्रूण हत्या महादोषी प्रख्यात असे परियसा, वृद्ध हतवा वांजेसी, मरत असेल पुत्रजीसी, बहुत कन्या होती जिसी, चुकता ऋतू दोष नाही, ऋतू देता चतुर्थ दिवसी, पुत्र उपजा अल्पायुषी, कन्या होय 5 दिवसी, 6वा दिनी पुत्र परियसा, विषम दिवसी कन्या जाण्या दिवस, समपुत्र सगुण 10वे दिवस, ऋतुकाळ खून चंद्रबळ असावे, मूळ माघा रैवती दिवसी, संगन करावे परियसी, कोप नसावे उभयतासी, संतोष रूपे असावे, ऋतुकाळी स्त्री पुरुषासी, जेथे असेल मानसी, सत्व रज तमगुणेसी, तैसा पिंड उपजे देखा, ऐसा ब्राह्मण आचारू सांगता झाला पराशरू, ऐकोड समस्त ऋषेश्वरू तया परी आचरती, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार म्हणती आहे ब्राह्मण ऐसी, जे आचरती विधीसी, दैन्य कैचे तया घरी, तो वंद्य होये देवासी, कामदिनुजिये घरासी, लक्ष्मी राहे अखंडेसी, पुत्र पौत्री नांदती, होय आपण शतायुषी, न घडती काही दोष त्यासी, तो न भिये काळी काळासी, ब्राह्मज्ञानी होय जना, काळ मृत्यू चुके देखा, मृत्यू घडे कैंचे एका, ऐसा आचार आहे निका, नित्य राटे आणे परी, ऐसे ऐकून या वचन, विप्र लागे श्री गुरुचरण, जाहला मज उपदेश उद्धारण, कृपा सागर गुरुमूर्ती, भक्त जना ताराव्यासी, अवतरला ऋषिकेशी, परिहार केले अंधकारासी, ज्ञान ज्योती प्रकाशिले, ऐसे विनवोणी ब्राह्मण, पुनरपी धरिले दोन्ही चरण, श्री गुरुमूर्ती संतोषण प्रसन्न झाला तियेवेळी, म्हणती श्री गुरु दयासी, आचार सांगितले तुझ हरुषी, न जावे आता भिक्षेसी, आचार करुणी सुखी असा, जे जे इच्छिसी कामणी, होईल निरुते सत्य जाणा, कन्या पुत्रे नांदती खुना, संदेह न धरी मानसी, ऐसा वरू लाधून, विप्र गेला संतोषवून, ऐसा होता आचरण, सकळा भिष्ट लाधले, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्रे आहे ऐसी, ऐकता ज्ञान समजतासी, मूढ होय ब्रह्मज्ञाने, अज्ञान तिमिर अंधकारासी, कथा सूरसी, जे जे इच्छा मानसी, पाविजे त्वरित अवधारा म्हणे सरस्वती गंगा धरू, श्री गुरुचरित्र असे सूरतरू, ऐकता होय संतोष करू, सकळाभिष्ट साधती, इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे गृह, सम्मार्जन देवतार्चन नादारभ्य, शयनपर्यंत आन्निक समाप्तम नाम, 37 प्रसंग 37, ग्रंथ संख्या 5345, श्री गुरुनाथार्पणमस्तु, शुभम भवतु.